मुंबईच्या आंबोली पोलिसांचा अभिनेता एजाज खान आणि उल्लू ॲपच्या मालकाला समन्स, दोघांनीही तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून त्यांचं म्हणणं नोंदवण्याचे आदेश. अभिनेता एजाज खानवर मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल, हाऊस अरेस्ट रियालिटी शो प्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई. अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एजाज खान पोलिसांच्या संपर्कात नाही. पोलिसांनी एजाजला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा फोन स्विच ऑफ आल्याची माहिती. शेत आणि पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढताना पोलीस बंदोबस्त मिळणार, पाणंद रस्ते विकास मोहिमेला वेग देण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे 21 मेला राज्यव्यापी आंदोलन, ई बाईक टॅक्सीला तीव्र विरोध करत राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निषेध आंदोलन. मुंबईकरांची पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका करा, ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभूंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. कुर्ला अंधेरी लिंक रोडवरील मिठी नदीवरचा सफेद पूल अखेर वाहतुकीसाठी खुला, स्थानिक आमदार दिलीप लांडेंच्या हस्ते पुलाचं उद्घाटन. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आता नो पार्किंग, रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. नाशिक शहरातील धोकादायक वृक्षांवर कुऱ्हाड चालणार, विविध भागातून नागरिकांच्या तक्रारीनंतर उद्यान विभागाचा निर्णय. पीओपीच्या मूर्तींसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही, काकोडकर समितीचा अहवाल राज्य सरकारतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द. राज्यात 2997 प्रकल्पात 33% पाणी शिल्लक, तापमानाचा पारा वाढता असून एप्रिलपेक्षा मे महिना अधिक उष्णतेच्या झळा देणार. मुंबईत पाणी कपात करणार नाही, धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यानं पालिकेचा निर्णय. परभणीत वादळी वाऱ्यासह पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. जालना शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट, बदनापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचाही तडाखा. नांदेड शहरात संध्याकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे वाहन चालकांना करावा लागला अडचणींचा सामना. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यांमुळे यशवंत कॉलेजच्या प्रवेशद्वारावर झाड कोसळल्यानं वाहतुकीला काही काळ अडथळा. 2023 मध्ये नागपुरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीला स्वामी विवेकानंदांचा पुतळा जबाबदार नव्हता, पुण्यातील सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन या तज्ज्ञांचा अहवाल. त्र्यंबकेश्वर देवस्थानाचं विश्वस्त मंडळ अडचणीत येण्याची शक्यता, मंदिराच्या आवारात प्रसादाच्या लाडूंची विक्री होत असल्याप्रकरणी विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याची पुरातत्व खात्याची मागणी. केंद्रीय हज समितीनं 260 कोटींचा घोटाळा केल्याचा महाराष्ट्र हज समितीचा आरोप, 52,000 जणांची हज यात्रा धोक्यात येण्याची शक्यता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वी परीक्षेचा निकाल जाहीर, 12वीचा एकूण निकाल 91.88%. 12वीच्या निकालात कोकण विभागाची बाजी, सर्वाधिक 96.74% निकाल, तर सर्वात कमी 89.46% लातूर विभागाचा निकाल. विज्ञान शाखेचा सर्वाधिक 97.35% निकाल, तर कला शाखेचा सर्वात कमी 80.52% निकाल. बारावीची परीक्षा झालेल्या 124 केंद्रांची होणार चौकशी दरम्यान त्रुटी आढळल्यास 124 परीक्षा केंद्र बोर्ड कायमस्वरूपी बंद करणार. दिवंगत सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवीला 12वीत 85%, वडिलांच्या हत्येनंतरही बिकट काळात वैभवीनं नेटानं परीक्षा दिली. खासदार सुप्रिया सुळेंचा वैभवी देशमुखला फोन, 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सुळेंनी दिल्या शुभेच्छा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून केलं वैभवी देशमुखचं अभिनंदन, वैभवीला 12वीत 85% गुण. मुंबईचा निकाल 92.93%, रुईया महाविद्यालयातील जुळ्या बहिणी विज्ञान शाखेत अव्वल. नियमित सराव आणि टेस्ट पेपर सोडवत नागपूरच्या अमोघनं गणित विषयात मिळवले 100 पैकी 100 गुण. नागपूरमधील अंध विद्यार्थी इम्तियाज गुलामनं मिळवलं 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश, ब्रेल लिपीची पुस्तकं आणि ऑडिओ बुकच्या मदतीनं अभ्यास करून कला शाखेत मिळवले 80% गुण.
नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाची रुचिका बाकरे 96.67% घेऊन वाणिज्य शाखेतून नागपुरात प्रथम. परीक्षेच्या 4 महिने आधी सोशल मीडियापासून दूर राहिल्यानं फायदा झाल्याची रुचिकाची प्रतिक्रिया. पुण्याच्या शिरूरमधील मांडणगाव फराटा गावात सराफ दुकानात चोरी. 2 अज्ञात महिलांनी खरेदीच्या बहाण्यानं 32,000 रुपयांचं सोनं लंपास केलं. पुण्यात सायबर क्रिमिनल्सकडून तरुणाची 42 लाखांची फसवणूक. सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून गंडवलं. नाशिकमध्ये घरगुती गॅसचा अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 3 जणांना ताब्यात घेत 63 अवैध गॅस सिलेंडर जप्त. नागपूर विमानतळाच्या कार्गो पार्सल सेवेच्या माध्यमातून गांजा तस्करीचा प्रयत्न. ओडिशावरून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या पार्सलमध्ये पाठवला जात होता गांजा. नागपूर जिल्ह्यातल्या कामठीमधील सैलाब नगरमध्ये हळदीच्या कार्यक्रमात हाणामारी. दारूच्या नशेत काही जणांचा गोंधळ. कल्याण शील्ड रोडवरील पडले गावात हळदीच्या कार्यक्रमात बैलाचा धिंगाणा. ऑर्केस्ट्रासमोर बैल आणून त्याच्यासमोर पैशांची उधळण करताना बैल उधळला. नवी मुंबईतील कर्नाळा घाटात खासगी बसचा भीषण अपघात. 3 जणांचा मृत्यू तर 19 जण जखमी. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती. नाशिकमध्ये जिल्हा बँकेच्या सक्त कर्ज वसुलीच्या विरोधात काळाराम मंदिराबाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन. सीतामाईकडे घालून कर्जमाफी करण्याची आणि कर्जवसुली थांबवण्याचं शेतकऱ्यांचं साकडं. जालन्यात बहुजन समाज पार्टीचा महानगरपालिकेवर धडक मोर्चा. झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब रहिवाशांना PR कार्ड मिळावं अशी मागणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.